अरे काय कशासाठी आम्हाला इथं बोलावलंय ते तरी कळू दे. अरे बोला ना. हो नाना थांबा जरा वेळ, जरा महत्वाच्या विषयावर बोलायचंय म्हणूनच तुम्हाला बोलवलंय ना. काय झालंय? काही सांगणार आहात का? का अजून कोणी यायचंय? हो येणारच ना. नाही म्हणूनच थांबलोय. आले की या या सौमित्र बनट्टी. अहो तिथे काय थांबतो, ये ये, इथे ये ये. अरे ये, घाबरतोस काय? ये. काय झालंय गुरु? सांगतो ना. घाई कसली आहे? आज तुझं पितळ या सगळ्यांसमोर उघडच पाडतो की नाही बघ. गुरुनाथ, सौमित्र आपला पाहुणा आहे आणि काय बोलायचं ते शुद्धीत येऊन बोल. आणि काय चार चौकात काय चालवलंयस? चार भिंतीच्या आड बोलायचं ना. नाही सगळ्यांसमोर याचा खोटेपणा उघड पाडायचा आहे म्हणून इथे बोलवलंय. या गुलमोर सोसायटी समोर काय सगळ्या जगासमोर आता याचं खोटं उघडं पाडणार आहे मी. तू काय बोलतो कळतं का तुझं तुला तरी? हो बाबा मला नीट कळतंय, पूर्ण शुद्धीतच बोलतो मी. काय चाललंय तुमचं? थांब ना राधा, बोलू दे ना त्याला. बोल बोल. नाही मी बोलणारच. आज फक्त मी बोलणार आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं. दरवेळेला मला खोटारडा, मला स्वार्थी म्हणता ना तुम्ही. आज कळेल ना खोटारडा कोण आहे ते. हा सौमित्र. काय केलं होतं त्यांनी? सांगतो ना. आतापर्यंत खूप मोठ्या बाता मारतोस ना सौमित्र. मी याव केलंय, मी त्याव केलंय. सगळ्यांचं प्रेम आहे तुमचं. हा नाना नानी तुम्ही तर मानसपुत्र मानला ना त्याला. इतकं प्रेम करता, एवढा विश्वास आहे. आमच्या घरी तर काय सौमित्र सौमित्र जपच चालू असतो. सौमित्र म्हणेल ती पूर्व दिशा, राधिका तर राधिका. आई आणि बाबा सुद्धा आता सौमित्राच्या होला हो करतात. पण त्याचा हा एकदम साधा भोळा चेहरा वाटतो ना, याच्या मागचा ढोंगी चेहरा आज तुम्हाला दाखवणार आहे मी. कोण बोलतोय बघा. आधी स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध कर मग बोल. हो नाही नाना मी नाहीये ना प्रामाणिक. हा मी मान्य करतो मी नाहीये प्रामाणिक, पण याचं काय? हे गुरु बस बस. जे काय बोलायचं ना स्पष्ट बोल. हो प्रस्तावना करण्यात मलाही इंटरेस्ट नाहीये. ऐका तर मग. हा सौमित्र बनहट्टी दुसरा तिसरा कोणी नसून एसबी नावाच्या एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा मालक आहे. एवढंच? सी फायनली कळलं तुला. चल रे सौमित्र वर जाऊ, खूप गरम होतंय. हे काय बोलून राहिलात तुम्ही? हो खरं तेच सांगतोय. नाही आपल्याला सांगताना काय सांगायचं? नागपूरहून आलोय, नोकरी नाहीये, घर नाहीये, पण हे काही खरं नाहीये. हा एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. त्याच्या कंपनीची करोडोची उलाढाल आहे. इथे मुंबईमध्ये म्हणे कसलं तरी मोठं बिझनेस डील करायला आला होता. नक्की बिझनेस डीलच होतं की अजून काही? विचारा. गुरु, सौमित्रवर नसते आरोप करू नकोस. आरोप मी करतोय बाबा? हे तो काय खोटं वागतोय ते बघा ना जरा. नाही तुम्हाला सतत आपलाच मुलगा स्वार्थी आहे, आपलंच नाणं खोटं आहे असंच वाटत असतं ना. हा पण हे असले आदर्श आहेत तुमचे. हा असा विश्वासघातकी माणूस, हा आदर्श आहे तुमचा. अहो मी तरी जे आहे ते सरळ सरळ तुमच्या तोंडावर सांगतो. याच्यासारख्या पाठीत सुरा नाही खुपसत. हा नुसतं खोटच नाही बोललाय, याने तुम्हा सगळ्यांचा विश्वासघात केलाय. विश्वासघात? कसला? मैत्रीचा विश्वासघात. तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास ठेवला ना त्याचा विश्वासघात केलाय याने. गुरु तू काही बोलशील तर मी सहन करणार नाही, लक्षात ठेव. अय गुरु, काऊन बरं वाद घालते तू? आता काय सारखी वाद, सारखी भांडणं, जगासमोर तमाशा करून ठेवलाय नुसता सगळा. स्वतः सुखात राहायचं नाही आणि दुसऱ्याला सुखात राहू द्यायचं नाही. गुरुनाथ, स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी सौमित्रवर तू वाटेल ते आरोप करतोयस. सौमित्र अरे बोल ना धडाधडा. सांग ना हे सगळं खोटं आहे म्हणून. हो सांग ना सौमित्र, सांग हे सगळं खोटं आहे म्हणून. राधिकाच्या डोक्यावर हात ठेवून सांग की मी सांगतोय ते सगळं खोटं आहे.
नाना नानींच्या नजरेत नजर देऊन सांग, मी सांगतोय ते खोट आहे. सांग. अरे यार सौमित्र प्लीज, मला चक्कर येईल आता, सांगून टाक ना. तू गप गा. नाही मला माहिती हे या दोघांनी रचलेलं कुभांड आहे. शनया सौमित्राच्या मागे लागलीये, आपल्या हातची निघून जाईल असं वाटतंय म्हणून हे सगळं नाटक आहे. पण तू सांग ना, नाही असं नाहीये म्हणून बोल. म्हणजे खरंय गुरु, आता जे काही म्हणतोय ते सगळं खरंय. मीच आहे एसबी कंपनीचा मालक सौमित्र बनहट्टी. मी राहायला अमेरिकेतच होतो, कामानिमित्त मुंबईत आलोय. गुरु म्हणतोय ते सगळं खरंय, पण हेही तितकंच खरंय राधा की मी कोणाचाही विश्वासघात नाही केलाय, कोणाच्याही पाठीत सुराबिरा नाही खुपसलाय. वा, क्या बात है. जिगर लागते हा असं सगळ्यांसमोर कबूल करायला. हा ना, जिगरबाज आहे मुलगा. पण मी काय म्हणतो, आता एवढं सांगितलंच आहेस ना, आता अजूनही काही गुपित असतील तर सांगून टाक ना. चांगला मुहूर्त आहे, चल बोलून टाक सगळं. हा सगळं सांग. काय नाना ऐकताय ना? नाही ऐकताय ना? त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला, इतकं प्रेम केलं, मानसपुत्र वगैरे मानलं, तो तुम्हाला सांगत काय होता आणि स्वतः एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा मालक आहे. बरं आहे मग हा तेच तर सांगायचं ना तुम्हाला. राधिकानं सुरुवातीला काय सांगितलं होतं, हे कॉन्ट्रॅक्ट मला स्वकर्तृत्वावर मिळालंय, बरोबर, माझ्या बळावर. राधिका अगं भीक घातली त्याने तुझ्या पदरात. हे गुरु, हे थांब ना. पण राधिका तुझ्या मित्रानं तुझ्यावर दया दाखवली का? तुला वाटत होतं वा स्वकर्तृत्वावर माझ्या बळावर राधिका मसाले मी 7 समुद्रा पार नेणार, पण याच्या कुबड्यांवर. अरे 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 काय चाललंय हे? नाही की हे सगळं आधीपासूनच माहिती होतं तुला आणि मला माहितीच नाही असं नाटक करत होतीस तू. हे गुरु, बास झाला आता. सौमित्र थांब. नाही तुला यांच्याशी काय बोलायचं ते नंतर बोल, आधी माझ्याशी बोल. का वागलास तू हे असं? का खोटं बोललास? तुला माहितीये ना मला खोटं बोलायला आवडत नाही. का आपल्या मैत्रीचा अपमान केलास तू? विश्वासघात केलायस तू, माझा विश्वासघात. अरे वा वा वा, हे छान चाललंय ना यांचं. हा म्हणजे ते म्हणतात ना, मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं कर. वा वा, चालू ते चालू ते. मस्त. तरीच विचार करत होतो मी, ALF सारख्या मोठ्या कंपनीशी ही अशी राधिका मसाले सारखी भरतूस कंपनी कशी कम्पीट करू शकते? नाही काय गेम काय याच्या मागे नक्की? हा असा गेम होता तर. हा? मला बोलू देशील गुरु आता जरा? आता काय राहिलंय बोलायचं? परत राहिलंय अजून, बोलू देशील? राधा प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. मी जेव्हा राधिका मसालेला मीटिंगसाठी बोलवलं होतं तेव्हा मला माहितही नव्हतं की तू या कंपनीची मालक आहेस. आणि मी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं तेव्हा मी तुझ्याकडे बघून नाही दिलं, मी तुमच्या कंपनीची प्रोफाईल बघून दिलं. प्लीज खरंच विश्वास ठेव. दादा मी बिझनेसमन आहे, हे असे निर्णय घेताना नाती नाही अडत मध्ये. बघ राधा, माझा एवढाच विचार होता की या वेळेला एका छोट्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन बघावं
कारण कधी कधी याच छोट्या कंपनीत खूप छान क्वालिटी देऊन जातात. बस एवढा शुद्ध हेतू होता माझा. आणि राधा खरं सांगतो, जेव्हा मला कळलं की तू या कंपनीची मालक आहेस तेव्हा मला अभिमान वाटला ग तुझा. आपली एक मैत्रीण आहे यार, ती एवढी मोठी बिझनेस वुमन झाली आहे, तर हे समजल्यावर मी दिला तुला कॉन्ट्रॅक्ट. काय चुकीचं वागलो मी? यामागे तुला फसवण्याचा किंवा कुठे विश्वासघात करण्याचा हेतू नव्हता यार माझा. पण तरी सुद्धा विश्वासाला तडा गेलाच ना. एक वेळ दुरावलेलं नातं पुन्हा जोडता येतं, पण गेलेला विश्वास पुन्हा नाही मिळवता येत. काय हरकत होती रे? आला असतास माझ्या समोर आणि सांगितलं असतं सगळं खरं खरं, तर मला काय आनंद झाला नसता? झालाच असता. 4 लोकांना सांगितलं असतं की हा माझा मित्र आहे, एका मोठ्या कंपनीचा मालक आहे, अमेरिकेत राहतो, सांगितलं असतं मी. हो, पण त्याच मैत्रीच्या नात्याने तू कॉन्ट्रॅक्ट स्वीकारला असतंस राधा. तुला सतत असंच वाटत राहिलं असतं, हा आपला मित्र आहे, आपल्यावर उपकार करतोय. हो ना? राधा, तू स्वाभिमानी आहेस आणि हाच तुझा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता, म्हणून खरं नाही सांगितलं. बास. वा वा, पाहिलंच राधिका, काय उदात्त विचार आहेत तुझ्या मित्राचे. हं? आलं लक्षात? नाही, आता तरी लक्षात आलं ना याचा फोलपणा. अहो, बघताय काय नुसते? आता द्या हकलून याला इथून. मला इथून हाकलून दिलं ना म्हणून काही फरक पडत नाही मला, कारण इथून जाताना मी चांगल्या 4 गोष्टी घेऊन जाणार आहे. राधाला मदत केली याचं समाधान घेऊन जाणार आहे. पण तुझं काय रे? तू अशा रस्त्याला लागलास ना जिथून परतीचा मार्गच नाहीये. या 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 अशा मुलीच्या मागे लागलायस तू गुरु, जिला फक्त पैशांची भाषा कळते. हा शनाय, पैशांसाठी तू गुरुला सोडून माझ्याबरोबर US ला यायला निघालीस? हा, काय बोलतोयस हे? व्हॉट यू मीन बाय ऑल दिस? सांगतो ना. शनाया, तू मला कधीच आवडली नव्हतीस. तुझ्यासारख्या स्वार्थी आणि कुठलेही मॉरल्स नसलेल्या मुलीच्या मी कधीच प्रेमात पडणार नाही. मला फक्त गुरुला एवढंच दाखवून द्यायचं होतं की तू पैशासाठी काहीही करू शकतेस आणि वेळ आल्यावर त्याला सोडूही शकतेस. तुला खूप राग येतोय ना माझा? कळतंय आणि हरकत नाही. पण मला फक्त एवढंच विचारायचंय की या सगळ्यात मी तुझा कुठल्याही प्रकारे गैरफायदा घेतलाय? थँक्यू गुरु. उद्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकलास, कुठल्या तरी फायनान्शियल क्रायसिस मध्ये अडकलास ना, तर तुझ्या मागे नेहमी एकच व्यक्ती उभी राहील, ती म्हणजे राधा, शनाया नाही. गुरु, आता तरी सावर मित्रा. खूप पोटतिडकीने सांगतोय मी तुला. डोळ्यावरची झापडं उघड. मला शिकवायची गरज नाही, मी बघून घेईन माझं काय ते. अरे बाबा, मी तुला कोण शिकवणार? आहात खूप मोठा आहेस. शिकवत वगैरे नाहीये मी तुला, मी फक्त मैत्रीचा एक सल्ला देतोय. घेणं न घेणं शेवटी तुझ्या हातात आहे. नाही, थँक्स फॉर युअर कन्सर्न, पण तुझ्यासारख्या माणसाचं तोंडही बघायची माझी इच्छा नाही. निघ. सॉरी बाबा. येतो. सॉरी.
राधा सॉरी. मी तुझ्यापासून काही गोष्टी लपवल्या, हे चुकलं माझं. आय होप तू माफ करशील मला. हे बघ राधिके, सौमित्रनं जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं. आणि मला विचारशील तर त्याचा हेतू काही वाईट नव्हता. सुनबाई, नानाजी बोलतात ते अगदी खरं आहे. सौमित्र असं का वागला याचा जरा विचार कर ना तू. अरे 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 राधिका, राधिका मसालेचा मान सन्मान आत्मविश्वास सगळंच गेलं ग. राधिका मसाले ज्या आत्मविश्वासानं तू उभं केलंस त्या आत्मविश्वासानं ऑर्डर नाही घेऊ शकलीस. कुणाची तरी सिंपती मिळाली तुला, हा? कुणीतरी भीक घातली. मला ना दया येते तुझी राधिका. दया तर मला तुमची येते. ज्या मुलीसाठी तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना दूर केलं, जगाशी वैर घेतलं, ती मुलगी चालली होती ना US ला सौमित्राच्या बरोबर. त्याच्या पैशानी वैभवानी भुरळ घातली हिला, आणि तुम्हाला माझी दया येते. तुम्ही मला हसलात ना, उद्या ही वेळ तुमच्यावर येईल, जेव्हा ही तुम्हाला सोडून जाईल आणि सगळं जग तुमच्यावर हसत असेल. कळलं? गॅरी ऐका, तिचं ऐकू नको, ते भांडण लावते. अरे काय मी खोटं बोलते? तू जाणार नव्हती सौमित्र बरोबर? गॅरी, मी नाटक करत होते. अरे तू मला काही अटेन्शन देत नव्हता ना, म्हणून तुला जेलस फील करायला मी मुद्दाम केलं सगळं. तू पाहिजे तर ईशाला विचार. चला बस, मला नाही बोलायचं या विषयी. राधिके, सौमित्र चुकला असं मला तरी वाटत नाही. पण नानाजी, तो खोटं बोललाय. हो, पण त्याचा हेतू वाईट नव्हता ना. हा सुनबाई, अगं इतक्या वर्षापासून सौमित्राला ओळखतेस, जरा विचार करायला हवा ना. राधिका, खरंच तू त्रास करून घेऊ नकोस ग स्वतःला. सुनबाई, मला मान्य आहे सौमित्र खोटं बोलला, पण तुझ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय ना, तुला मदत म्हणून ना. बरं, हे मान्य, मदत केली असेल, पण ऑर्डर तर पूर्ण तू केलीस ना. मग काय प्रॉब्लेम आहे? आणि कसं आहे बघ, तहानलेल्या माणसाला पाण्याजवळ आपल्याला नेता येतं, पण पाणी त्याचं त्यानंच प्यायचं असतं. मला तरी वाटतं हे प्रकरण तू मनाला लावून घेऊ नयेस. नाही नानाजी, सौमित्र खोटं बोललाय आणि ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तो आधी असं वागलाय तेव्हा मी त्याला समजून घेतलंय, त्याला समजवलंय, पण त्याच्या या सगळ्या वागण्यामुळे माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना गालबोट लागले.